हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। गोपाल कृष्ण भगवान की जय। पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माझा आवाज येतोय? कुणीतरी हे टाका। येषां चरण सान्निध्यात् भयमुक्तो भ्रमाम्यहम् ज्ञानाप्तयेतुतान् वन्दे यज्ञेशान् गुरुनायकान्। माणिक्यवीणामुपलालयन्तीं मदालसां मञ्जुलवाग्विलासां माहेन्द्रनीलद्युतिकोमलाङ्गीं मातङ्गकन्यां मनसा स्मरामि। चतुर्भुजे चन्द्रकलावतंसे कुचोन्नते कुङ्कुमरागशोणे पुण्डरीक्षुपाशाङ्कुशपुष्पबाण हस्ते नमस्ते जगदेकमातः। मातामरकतश्यामा मातङ्गी मदशालिनी कटाक्षेतु कल्याणी कदम्बवनवासिनी। जय मातंगतनये जय नीलोत्पलच्युते जय संगीत रसिके जय लीला शुभप्रिये। नारायण गोपाल कृष्ण भगवान की जय। म्हणून जाणतेने गुरु भेजिजे तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती। श्रावण मासी ज्ञानेश्वरी प्रवचनाच्या या कार्यक्रमामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपण सर्वजण सहभागी होत आहात। गेल्या 16 वर्षापासून हा कार्यक्रम अखंडपणे चालू आहे, त्यामुळं सर्वांचं अभिनंदन, श्रोत्यांचंही अभिनंदन आणि आयोजकांचं सुद्धा अभिनंदन। एखादा उपक्रम इतके वर्ष अखंड चालवणं हे खरोखरच कौतुकाचा विषय आहे आणि तोही असा विशिष्ट पद्धतीने चालवणं, अगदी वेळेवर सुरू करणं, वेळेवर चालवणं आणि त्याच्यानंतर पुन्हा कुठलाही फारसा अवडंबर न करता तो कार्यक्रम करणं हाही एक महत्त्वाचा विषय यातला आहे। त्याचप्रमाणे या सध्या महामारी असलेल्या कोरोनाच्या संकट काळामध्ये जरी आपल्याला असं वाटत असलं की प्रत्यक्ष नाही झालं तरी सुद्धा गेल्या वर्षी सुद्धा आपण फेसबुक माध्यमाद्वारे सर्वांशी संवाद साधला, तसा यावर्षी सुद्धा त्याच पद्धतीने आपण हा कार्यक्रम करत आहोत। म्हणजे कोणत्याही पद्धतीने विचार करता कार्यक्रमात खंड नाहीये, हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। त्यामुळे पुनश्च एकदा सर्वांचं मी मनःपूर्वक स्वागत करतो आणि मनःपूर्वक अभिनंदन आयोजकांचं, तिथल्या संस्थेच्या त्या लोकांचं, त्या समितीचं, सर्वांचंच अत्यंत मनःपूर्वक मी अभिनंदन करत आहे। ज्ञानेश्वरी हे एक प्रकारे महाराष्ट्राच्या सारस्वताला पडलेले एक वरदान आहे, एक स्वप्न आहे। त्याच्या इतकं सुंदर काव्य आणि त्याच्या इतकं सुंदर तत्वज्ञानाचा ग्रंथ आजपर्यंत झाला नाही आणि पुढे होईल असं वाटत नाही। कारण ज्ञानेश्वरांची जी प्रतिभा आणि ज्ञानेश्वरांचा जो वाग्विलास आहे, तो प्रतिभा आणि वाग्विलास हा असामान्य असा आहे, तो सामान्यपणे होणारच नाही। आणि ज्ञानेश्वरांसारखा संत हा एखाद्या युगामध्ये कधीतरी जन्मतो ही वस्तुस्थिती आहे। त्यांच्यासारखा संत जन्मण्यासाठी फार मोठी पुण्याची गरज आहे आणि देशाची आणि काळाची सर्व परिस्थिती पण अपेक्षित आहे। तर ज्ञानेश्वरांसारखा महात्मा पुन्हा पुन्हा अवतरित होऊ शकतो किंवा त्यांच्यासारखा महात्मा येतो। आता युगायुगातून एखादा असा हा महात्मा अवतरित होत असतो। आणि ज्ञानेश्वरी ही स्वतः भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेली असल्यामुळं आणि श्रीकृष्णाचाच अवतार असलेले भगवान ज्ञानेश्वर भगवान विष्णू असं म्हटलेलं आहे। म्हणून ज्ञानेश्वर हे स्वतःच एका जन्मामध्ये संस्कृतमध्ये जे सांगतायत तेच दुसऱ्या जन्मामध्ये, दुसऱ्या अवतारात, प्राकृतामध्ये ते सांगतायत, प्राकृतामध्ये ते सगळं सांगतायत। हे फार अत्यंत महत्वाचं आहे। प्राकृतात सांगतायत हे फार अत्यंत महत्वाचं आहे। आणि प्राकृत भाषा घेतली म्हणून त्या विषयाचं काही न्यूनता आहे किंवा विषयाला काही कमीपणा आलाय असं अजिबात नाही। भाषेवर वस्तुतः विषय अवलंबून नसतो। विषय मुळात वेदांत आहे
ज्ञानेश्वरांनी जसं भगवान गणपतीचं वर्णन करताना सांगितलं, वेदांतो तू महारसू. वेदांत महारस हा मोदक आहे, मोदकू द्यायचा. भगवान गणपतीच्या हातातला मोदक म्हणजे वेदांत आहे आणि तो विषय या ज्ञानेश्वरीचा मुख्य आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरी ही काव्य जसं आहे तसं ते तत्वज्ञान आहे. ज्ञानेश्वरी काव्यापेक्षा वस्तुतः तत्वज्ञान आहे, पण तत्वज्ञान इतक्या ललित पद्धतीने सांगता येतं याची सुरुवात ज्ञानेश्वरांनी केली, हे यातलं महत्वाचं आहे. अत्यंत साध्या सोप्या सहज दृष्टांतांनी, उपमानांनी, उपमेयांनी तो आपला विषय खुलवता. ज्ञानेश्वरांची व्याख्या पद्धत खरं म्हणजे हा आता आपल्या व्याख्यानाचा विषय नाही, हे प्रवचन आहे, हे काही व्याख्यान नाहीये. पण तरी सुद्धा सांगण्याचा जर विचार केला तर ज्ञानेश्वर काही गीतेच्या प्रत्येक पदाचा अर्थ सांगत बसत नाही. त्या श्लोकाचा भाव घेतात आणि तो भाव घेऊन त्या भावाला अनुसरून तो पूर्णपणे मुद्दा, तो पूर्ण मुद्दा समोरच्या श्रोत्याच्या गळ्यामध्ये जसा उतरेल त्या पद्धतीनं तो मुद्दा रंगवत राहतात. ही ज्ञानेश्वरांचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे भाष्याच्या दोन पद्धती असतात, व्याख्येच्या दोन पद्धती असतात, ज्याला टीका असं म्हणतो आपण. ज्ञानेश्वरांनी ते टीका केली असं म्हणतो ना, तर ज्ञानेश्वरी हा टीका ग्रंथ आहे. टीका या शब्दाचा अर्थ मराठीमध्ये फार विचित्र आहे की टीका करणे म्हणजे काहीतरी विरोधी बोलणे, तसा अर्थ इथं नाही. तर टीका या शब्दाचा अर्थ विवरण करणे, भाष्य करणे असा आहे. मराठीमध्ये पत्रकारांनी अत्यंत चुकीचे शब्द रूढ केले. पत्रकारांना त्या शब्दांचे अर्थ किती कळले हे त्यांना माहीत, पण त्यांनी शब्द इतके रूढ करून ठेवले की त्याचा परिणाम फार विचित्र होतो. एकदा मला असं वाटतं की पुन्हा एकदा सगळ्यांनी विचार केला पाहिजे की मराठी भाषा जिवंत कशी ठेवायची. कारण का चुकीचे शब्द प्रयोग आणि चुकीचं सगळं हे होत आहे. आता अपरोक्ष हा शब्द आहे, या अनुषंगाने बोलतोय. अपरोक्ष हा जो शब्द आहे याचा मुळात अर्थ प्रत्यक्ष असा आहे, पण मराठीमध्ये नेमकं तो उलट्या अर्थानं वापरतात. अपरोक्ष म्हणजे माझ्या पाठीमागे असं म्हटलं जातं, तसं नाहीये. परोक्ष म्हणजे पाठीमागे, अप्रत्यक्ष, आणि अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष. तर ही स्थिती आहे. या मराठीतल्या लोकांनी फार जागृत राहिलं पाहिजे, मराठीचं ज्ञात्यांनी अभ्यासकांनी फार जागृत राहिलं पाहिजे. पण दुर्दैवानं मराठीचे लोक त्याकडे फार लक्ष देत नाहीत असं जाणवतंय. मी हे याच्यासाठी म्हणतोय की उद्या ज्ञानेश्वरी जर नीट समजायची असेल तर मराठी टिकली तर ज्ञानेश्वरी समजेल, म्हणून माझं हे सगळं म्हणणं आहे. कारण ज्ञानेश्वरीची भाषा आधीच जुनी पुराणी 700-800 वर्षापूर्वीची असल्यामुळं आणि ज्ञानेश्वरीचा विषयही अवघड असल्यामुळं ती समजायला अवघड जाते असं लोकांचं म्हणणं आहे. आणि त्यात पुन्हा भाषेचा जर असं दैवदुर्विलास जर झाला तर ती कदाचित मागे पडेल. ती पडू नये आणि ती पुन्हा एकदा आजच्या लोकांना कळावी या दृष्टीनं मराठी अभ्यासकांनी त्यामध्ये प्रयत्न केले पाहिजेत. असो, मी प्रस्तुत जी ओवी घेतलेली आहे ती ओवी अगदी साधी सोपी आहे. ती याच्या दृष्टीने घेतली की साधकाला काहीतरी मिळावं. बाकी वेदांतामध्ये भरपूर काही बोलण्यासारखं आहे, पण साधकाच्या दृष्टीने काय उपयोगाचं. जो साधक आहे, जो पारमार्थ काही करू इच्छितो, परमार्थात काही वर जाऊ इच्छितो, काही टप्पा गाठू इच्छितो, अशा साधकासाठी अत्यंत महत्वाचं काय आहे हा एक महत्वाचा मुद्दा आहे. साधना करत असताना काय महत्वाचं, कशाला महत्व दिलं पाहिजे ते फार आवश्यक आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी जे सांगितलं ते मी इथं सांगत आहे. म्हणून जाणतेने गुरु भजीजे तेणे कृत कार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. हे ज्ञानेश्वरांनी आपल्या सगळ्यांना एक मोठा आदेश म्हणा, उपदेश म्हणा आपल्याला सांगितलेला. आदेश उपदेश म्हणण्याचं तात्पर्य असेल की गुरुसेवा हे या सगळ्या परमार्थाचं मूळ आहे. हे या ओवीचं एका वाक्यात ओवीचा अर्थ म्हणजे गुरुसेवा करा एवढंच आहे. जाणतेने गुरु भजीचे, जाणतेने म्हणजे जो जाणता साधक आहे, जो काही समजू शकतो असा जो साधक आहे, त्या साधकाने काय केलं पाहिजे. बाकी वेदांतात अनुबंध चतुष्टय, साधन चतुष्टय वगैरे सगळं आहे, पण त्या सर्वात महत्वाचं काय असेल तर म्हणाले गुरुसेवा महत्वाची. गुरुच्या सेवेशिवाय काहीही प्राप्त होत नाही. गुरुच्या आशीर्वादाशिवाय सुद्धा काही प्राप्त होत नाही, ही वस्तुस्थिती. म्हणून परमार्थाचं मूळ काय तर परमार्थाचं मूळ आहे ते गुरुसेवा. म्हणून जाणतेने गुरु भजीजे हे महत्वाचं. जाणतेने या शब्दाचा अर्थ जो जाणता आहे अशा माणसाने किंवा जाणतेने म्हणजे जाणत्यांनी असं आहे म्हणजे ज्ञानपूर्वक गुरुसेवा करा हा त्यातला तात्पर्य अर्थ आहे.
जाणता हे विशेषण दिलं म्हणजे ज्ञानी माणूस असा अर्थ आहे. ज्ञानपूर्वक गुरुसेवा करा, जाणून गुरुसेवा केली पाहिजे. ती गुरुसेवा करत असताना कशासाठी करायची तर म्हणाले तेणे कृतकार्य होईजे. वेदांताचं जे साधनेचं जे परमोच्च स्थान आहे ते काय म्हणजे ब्रह्मभवन, ब्रह्म होणे. उपनिषद काय सांगतात? ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती. मुंडकोपनिषदामध्ये स्पष्टपणे सांगितले ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती. ब्रह्म जाणणारा हा ब्रह्मच होतो, ब्रह्मच होतो, ब्रह्मरूपी. मुळात आपण सगळे कोण आहोत तर आपण सगळे मुळात ब्रह्मरूप आहोत. आता आपण आपल्याला जरी लक्षात येत नसलं, अज्ञानाचं आवरण आपल्यावर असल्यामुळे एखादी गोष्ट आपल्याला लक्षात येत नाही, आपण ब्रह्म आहोत ही गोष्ट आपल्याला कळत नाही, पण मुळात आपण अत्यंत सुखमय आणि ब्रह्मरूप आहोत. अमृतस्य पुत्राः उपनिषदकार असं म्हणतात. कठोपनिषदामध्ये म्हटलं की आपण कोण आहोत तर आपण अमृताचे पुत्र आहोत, म्हणजे आपण अमृतमयच आहोत. आपण दुःखी, हीन, दीन, पतित, दलित असं कोणी नाही आहोत. आपण दुःखी अजिबात नाही आहोत, आपण हीन नाही आहोत, अल्पशक्तिमान नाही आहोत, आपण दुःखी अजिबात नाही आहोत. दुःख, हीनता, दारिद्र्यता, अल्पशक्तिमत्ता हे सगळे ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या अंतःकरणाचे धर्म आहेत. हे आपले नाहीतच. आत्म्याचं ज्याला म्हणतात ते आपले नाहीच आहे. अत्यंत आत्मस्वरूप सच्चित आनंदमयता आपलं हे आपलं मूळ स्वरूप आहे. आपलं स्वरूप काय आहे असं जर म्हटलं तर जे भगवान श्रीकृष्णाचं स्वरूप आहे, जे पंढररायाचं स्वरूप आहे, जे त्या कैलासनाथाचं स्वरूप आहे, तेच स्वरूप आपलं हे लक्षात ठेवा. त्याच्यापेक्षा आपलं स्वरूप काही भिन्न नाही. मूळ आत्मस्वरूप ज्याला म्हणतात. रूप भिन्न आहे, नीट लक्षात घ्या. रूप भिन्न आहे, स्वरूप भिन्न नाहीये. माणसाला रूप बदलता येतं. रूप हे जे असतं ते दुसरीकडून आपल्यावर आलेलं असतं, अलग लक्षात. पण स्वरूप जे असतं ते कधीच बदलता येत नाही. उदाहरण जर द्यायचं जर झालं तर पूतनेचं उदाहरण आहे. पूतना कशी होती? भगवान श्रीकृष्णाला मारायला पूतना आली. आपल्याला प्रसंग सगळ्यांना माहिती आहे. तिचं जे वर्णन केलेलं आहे भागवतकारांनी, पूतनेचं जे वर्णन केलंय की ते फार सुंदर होती. तिला अत्यंत सुंदर असं रूप धारण केलं होतं, छान कपडे घातले होते, विविध नटत नटत मुरडत ती आली होती. तिच्याकडे बघितलं तर तामकेश बंद विदिशक्त मल्लिका बृहन्नितंब स्तनकृच्छ मध्यमा सुवास संकंपित कर्णभूषण कुशोल्लसत् कुंडल मंडितानना असम्मताभोज करेण रूपिणी गोप्यश्रियं दृष्टुमिवागतां पतिं बालग्रहस्तत्र विचिन्वती शुचून यदृच्छियानंद गृहे सदंतकम. ही जी होती काय वल्गुस्मितापांग विसर्ग वीक्षितरे मनोहरंती मनितां प्रजोकसा, अशी ती वर्णन केलंय. संस्कृत मधूनही वर्णन आहे. याचं सांगण्याचं तात्पर्य असं की अत्यंत सुंदर होती ती. तिचं बोलणं, तिचं चालणं, तिचं वागणं हे इतकं चांगलं होतं की कोणाचंही मन हरण केलं जायचं, त्याचं मन तिकडे जायचं. मन आकर्षून घेणं, अत्यंत आकर्षित व्यक्तिमत्व ज्याला म्हणता येईल असं व्यक्तिमत्व तिचं होतं. आणि त्यामुळे सगळ्या स्त्रिया साक्षात द्रष्टुम श्रियमिवागताम, कोणतरी लक्ष्मीच आलेली काही की काय असं म्हणून ती होती पूतना, राक्षसी. पण त्या स्त्रियांना काय वाटलं, गोकुळातल्या गोपींना काय वाटलं, साक्षात श्री आली काही की साक्षात लक्ष्मी आली जणू काही असं वाटलं. हे झालं रूप, हे झालं रूप. तिनं रूप बदललं. पण ज्यावेळेस परमात्म्यानं तिच्या स्तनातून तिचं दुग्धपान केलं, विषपान केलं आणि मग प्राण सुद्धा तो हरण करायला लागला, त्यावेळेस ती आपली आपल्या मूळ स्वरूपामध्ये. मग मात्र ती कशी आली, मग तिचं हे काही राहिलं नाही, अत्यंत नाजूक वगैरे असं काही राहिलं नाही. असा आगडबंब तिचा झाला की ती ज्यावेळेस पडली त्यावेळेस 33 कोसामध्ये जवळपास असलेले सगळे झाडं तिच्या शरीराखाली दबून सगळे चक्काचूर्ण झाले. तिचा देह उचलता आला नाही म्हणून तिच्या देहाचा ज्यावेळेस अंतकर्म करायचं होतं, अंत्यक्रिया करायची होती, त्यावेळेस गोकुळातल्या लोकांनी तिच्या देहाचे कुऱ्हाडीने तुकडे केले मग जाळला, असं वर्णन भागवतकारांनी केले. म्हणजे स्वरूप
हे कधीही बदलत नाही, हे लक्षात ठेवा. रूप बदलतं, म्हणून रूपानं आपल्याला कधी आपण वेगवेगळे वाटू. रूपानं व्याघ्र वेगळा वाटेल, रूपानं हत्ती वेगळा वाटेल, रूपानं मी आता म्हणल्याप्रमाणे तो कैलासनाथही वेगळा आहे, रूपानं भगवान श्रीकृष्णही वेगळे, रूपानं तुम्ही आम्ही वेगळे आहोत. आपल्या सगळ्यांचा साचा सारखा नाही आहे. भगवंताच्या फॅक्टरीमध्ये एक जण दुसऱ्यासारखं दिसत नाही. पिक्चरमध्ये जरी किती जुळे दाखवले तरी प्रत्यक्षात तसं अजिबात होत नाही. आलं लक्षात की दुसरा एक जणासारखा नसतो, काही ना काहीतरी त्याच्यात फरक असतो. हे आहे. हे रूपानं भिन्नता जरी असली तरी स्वरूपानं जरी विचार केला तर स्वरूपतः आपण सगळे एक आहोत. रूप बदललेली आपली ही उपाधी भेद आहे. वेदांताच्या परिभाषेत बोलायचं झालं तर हा उपाधीचा भेद आहे, वरचा भेद आहे, वरवर दिसणाऱ्या आकृतीचा भेद आहे. ही आकृती म्हणजे आपण नाही आहोत. हे आकृती, हे रूप हे आपलं नाही. आपण काळे पण नाही तर आपण गोरे पण नाही, आपण पुरुष पण नाही, आपण स्त्री पण नाही. भगवान शंकराचार्यांनी दशश्लोकी आणि षटश्लोकीमध्ये हे वर्णन केलेले. नाहम मनुष्यो न च देव यक्षः असं भगवान यांनी वर्णन केले. भगवत्पाद शंकराचार्यांनी, पूज्यपाद शंकराचार्यांनी, आद्य शंकराचार्यांनी. नाहम मनुष्य, वस्तुतः आपण मनुष्य पण नाही आहोत. न च देव, मग देवच केवळ देवही नाही आहोत. मग कोण? यक्षही नाही आहोत. आपण यक्ष नाही, देव नाही, गंधर्व नाही, आपण स्त्री नाही, पुरुष नाही, आपण देह नाही. न देहम न प्राणम, प्राण नाही, न च इंद्रियाणी, इंद्रिय नाही. मग कोण आहे? ब्राह्मण आहेत का? ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही, वैश्य नाही, शूद्र नाही, कोण आहे? सुषुप्तेक सिद्धा तदेको शिष्ट शिव केवलोहम. या सगळ्याचं एकदा निराकरण करत गेलं. हे म्हणजे तुम्ही नाही, ते म्हणजे तुम्ही नाही, ते म्हणजे तुम्ही नाही, असं करत 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 गेलं. आणि आत आत आणि आत ज्यावेळेस आपण जाऊ त्यावेळेस लक्षात येतं की हे सगळं वरचा जो आहे तो सगळा फापट पसारा आहे. आतलं सूक्ष्म स्वरूप असलेलं शुद्ध ते कसं नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाव आहे. आपण नित्य आहोत, शुद्ध आहोत. कुठलाही दोष आपल्याला लागलेला नाही. आकाश जसं शुद्ध आहे, त्याला कुठलीही मलिनता येत नाही, तशी कुठलीही मलिनता आपल्याला लागलेली नाही. हे लक्षात ठेवा. आपण नित्य आहोत, शुद्ध आहोत, बुद्ध आहोत, म्हणजे ज्ञान स्वरूपी आहोत आणि आपण मुक्त आहोत. आपण बद्ध नाहीच आहोत. आपल्याला असं वाटतं आपण बांधलेले आहोत, आपण बांधलेले नाही आहोत. वस्तुतः जर विचार केला तर आपण बांधलेले अजिबात बांधलेले नाही आहोत. जसं ते गाढवाचं एक उदाहरण देतात की नाही. त्या कुंभाराकडे जर 100 गाढवं असतील तर त्याला 100 दोऱ्या लागत नाही. एक हातभर दोरी घेतो तो कुंभार आणि त्या हातभर दोरीमध्ये तो 100 गाढवांना बांधतो. काय करतो तो? प्रत्येक गाढवाच्या पायापाशी जातो आणि बांधल्यासारखं नाटक करतो. त्याच्या पाठीमागचे जे 2 पाय आहेत त्या पायापाशी बांधल्यासारखं करतो. तो एकदा बांधल्यासारखं त्याने केलं की त्या गाढवाला असं वाटतं, गाढव असतो त्याला असं वाटतं की आपण बांधले गेलो. तो थांबतो तिथं जागा. कुठपर्यंत थांबतो? तो अजिबात इकडे तिकडे हलत नाही, पाय उचलत नाही, काही नाही, काही करत नाही, कारण त्याला असं वाटतं आपण बांधलेलं. कुठपर्यंत असं करतो तो? जोपर्यंत त्याचा मालक, तो कुंभकार कोण जो असेल तो जोपर्यंत दुसऱ्या दिवशी त्याला सोडण्याचं नाटक करत नाही तोपर्यंत. दुसऱ्या दिवशी सोडण्याचं त्याला नाटक करायचं, कारण बांधण्याचं नाटक आहे म्हणून सोडण्याचं नाटकच करावं लागतं. मग मात्र त्याला असं वाटतं की आपण मोकळे झालो आहोत. तर त्याची कल्पना आहे, त्या गाढवाची कल्पनेनं तो गाढव बंदिस्त होतो, मानला जातो. तसं कल्पनेनं तुम्ही आम्ही बंदिस्त होतो. कल्पनेनं तुम्ही आम्ही बंदिस्त होतो. आलं का लक्षात? कल्पना हे अत्यंत भयानक आहे आणि कल्पनाच माणसाला अत्यंत भीती पण निर्माण करते. आपल्याला पुष्कळ वेळा एखाद्या प्रसंगाची कल्पनाच खूप भयावह असते. प्रत्यक्षात तो प्रसंग झाल्यानंतर आपल्याला वाटतही नाही तो झालाय म्हणून, पण कल्पनाच भयानक असते. ती कल्पित गोष्ट जी आहे ती जास्त त्रासदायक असते, ती दुःखदायक असते, ती भयदायक असते. आणि तीच कल्पित वस्तू आपण आहोत असं आपण समजतो. म्हणून आपल्याला भीती, दुःख, भय, कंप हे सगळं येतात, हे सगळे दोष येतात.
यातून मुक्त व्हायचं जर असेल तर काय पर्याय आहे? तर साधना करा. आपलं स्वरूप ओळखावं लागतं. आपलं स्वरूप ओळखल्याशिवाय यातून कशातूनही आपण मुक्त होऊ शकत नाही. स्वस्वरूपाची प्रचिती आपल्याला आली पाहिजे. म्हणजे त्या गाढवाला मुक्त व्हायचं असेल तर त्याला जसं वाटतं की मी आता मोकळा झालो, मी बंधनातून सुटलो, तशी आपल्या स्वरूपाची प्रचिती आपल्याला यायला पाहिजे. ती स्वरूपाची प्रचिती कशी आहे, ती कशी येईल? तर त्यासाठी म्हणून वेदशास्त्राधिकांनी अनेक उपाय सांगितले. त्या उपायात सर्वात महत्वाचा उपाय कोणता असेल, मूळ म्हणून जर काय असेल तर ते म्हणजे ज्ञानोबा माऊली सांगतात, म्हणून जाणतेने गुरु भजिजे, हे सांगतात. या सगळ्या उपायात वेदशास्त्रामध्ये मुक्त होण्यासाठी खूप उपाय, खूप साधन आहेत. तांत्रिक साधना, अमुक साधना, तम साधना, हे जप तो जप, हे सगळं आहे. पण या सगळ्या उपायाचं मूळ काय? तर या सगळ्या उपायाचं मूळ आहे ते म्हणजे गुरुभक्ती, गुरुची सेवा. गुरु सेवा केल्याशिवाय, गुरुभक्ती केल्याशिवाय, गुरुचा आशीर्वाद मिळवल्याशिवाय तुम्ही लौकिकातही यशस्वी होऊ शकत नाही, अलौकिक अशा साधनेतही यशस्वी होऊ शकत नाही. ज्ञानोबा रायांची तुम्ही जर ज्ञानेश्वरी वाचली तर त्यांचा गुरुबद्दलचा भाव तुमच्या लक्षात येईल. जिथं जिथं म्हणून ज्ञानोबा रायांना स्वतंत्रपणे लिहिण्याची संधी मिळाली तिथं तिथं ज्ञानोबा रायांनी गुरुभक्ती जास्त मांडली. श्लोकाच्या अनुषंगाने तर मांडलंच आहे, पण ज्यावेळेस ते स्वतंत्र लिहितात, ज्ञानेश्वरीमध्ये काही अशा ओव्या आहेत की त्या स्वतंत्रपणे लिहितात, काही मंगलाचरण पर आहेत, काही अशा आहेत, तर त्या सगळ्या ठिकाणी त्यांनी गुरुची महती गायलेली आहे. निवृत्तीनाथ हे माझे साक्षात गुरु आहेत. याच्या आधीच्या एका ओळीमध्ये त्यांनी सांगितलेलं की मजहृदयी सद्गुरु जेणे तारिला हा भवसा गुरु, म्हणून विशेष अत्यादुरु विवेकावरी, माझ्या हृदयात कोण आहे तर सद्गुरु आहेत. त्यांनी माझा हा संसार सागर मला तारवला. जेणे तारिला हा भवसागरू, ज्यांनी हा भवसागर किंवा जेणे तारिलो हा संसार पुरू, असे दोन्ही पाठ आहेत. संसार पूर, संसाराचा हा पूर, त्या पुरातून ज्यांनी मला तारलं ते कोण आहेत? ते सद्गुरू आहेत. ते कुठे? मज हृदयी, माझ्या हृदयात. असं अनेक ठिकाणी त्यांनी सद्गुरूंचं म्हटलेलं आहे. का चिंतामणी, या ओवीच्या आधीची ओवी बघा, 2-3 ओव्यात ह्या. जैसे डोळ्या अंजन भेटे, ते वेळी दृष्टीची फाटा फुटे, मग वास पाहिजे ते तर प्रकटे महानिधी. का चिंतामणी आज आली आती, सदा विजय वृत्ती मनोरथी, तेसा मी पूर्ण कामश्री निवृत्ती, ज्ञानदेव म्हणे. की जसं डोळ्यामध्ये अंजन घातलं की अंजनाचा लादळा, म्हणजे त्या अंजनाच्या द्वारा त्या दृष्टीला एक विशेष फळ प्राप्त होतं. इथं काय सांगायचं ते तुम्हाला सांगतो. आयुर्वेदामध्ये काही विशिष्ट अशा औषधी आहेत. इथला अंजनी शब्दाने काय अभिप्राय येते ते सांगतो. आयुर्वेदामध्ये काही विशिष्ट औषधी आहेत. त्या विशिष्ट औषधी एक असं औषध आहे की वसांजन म्हणतात. वसांजन, वसांजन या शब्दाचा अर्थ असा आहे, बेडुकाच्या कातडी अशी घासून तयार केलेलं एक अंजन असतं. ते गंध तयार करायचं, उगाळायचं आणि ते गंध लावायचं. ते जर गंध लावलं आणि वंशवृक्ष म्हणजे वेळूचं वन, वेळूच्या वनात जर गेलं तर त्या अंजनाच्या द्वारा तुम्हाला तिथे सगळे साप दिसतात. वेळू दिसत नाही, ते वेळूचे सगळे वृक्ष सर्प दिसतात. एक विशिष्ट दृष्टी येते. हा भ्रमात्मक दृष्टांत आहे, हे मी जसं सांगितलं. तसं काही अंजन असे आहेत की तंत्रशास्त्रामध्ये, मंत्रशास्त्रामध्ये काही जण अंजन घालून पाहतात. म्हणजे जर कोणाचं दुःख व्हायला लागलं, काही जर झालं तर ते प्रश्न विचारला, भाऊ माझं काय होतं असं, मला काय दुखायला लागलं, तर ते अनेक पद्धतीने प्रश्न, जसं ज्योतिषी कुंडली मांडून काही उत्तर देतात, ग्रह वगैरे सांगतात. तसं काही मांत्रिक लोक विशिष्ट अंजन डोळ्यात घालतात आणि त्याचं मूळ कारण काय ते शोधतात. ते अंजन घातलं की त्यांना त्याचं मूळ कारण दिसतं. मग त्यांना ते सगळं दिसतं. जसं एखादा चित्रपट दिसावा किंवा एखादी मालिका दिसावी, तसं चित्रपट मालिकेसारखं त्यांना ते मूळ कारण दिसतं ते अंजन घातलं की. आणि मग ते अंजन घालून ते उत्तर देतात किंवा तुमचं हे चुकलेलं आहे, तुम्ही त्यावेळेस अमुक केलं, तसं करा. तर या अंजनाच्या द्वारा जशी एक विशेष दृष्टी प्राप्त होती, तशी सद्गुरूंची कृपा झाली की विशेष दृष्टी प्राप्त होते. बाकी मी म्हणून तर कळतोच की माणसाला,
मीचं ज्ञान होण्यासाठी, मी म्हणून जो कोणी आहे याचं ज्ञान होण्यासाठी कुठल्याही शास्त्रात येण्याची आवश्यकता नाही, कुठल्याही शालेय शिक्षणाची आवश्यकता नाही. कारण मुलगा जन्मल्यापासून अगदी कोमात जाईपर्यंत अशा स्थितीत मीचं अनुसंधान त्याला असतंच. माणसाला सर्वात मीच आवडतो, सर्वात प्रिय काय असेल तर त्याला नेहमी मान भूव मी भूयासम इति प्रेमात्मनीक्षते. पंचदशी असं म्हणते, यमात्मा परानंद परप्रेमास्पदयतः मानभुवम हि भूयासम इति प्रेमात्मनीक्षते. माणसाला नेहमी मी 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 म्हणून म्हणणारा जो मी कोणी आहे तो मी नेहमी असावा असं वाटतं. तो मरावा असं वाटत नाही. न भूयासम असं कधीच वाटत नाही, म अभुवम असं कधी वाटत नाही, तू भूयासम मी असावं. तर मीचं ज्ञान सामान्य आहे, पण त्या मीचं विशेष ज्ञान होणं आवश्यक आहे. मीचं जे खरं स्वरूप आहे, मीचं आत्ता होणारं जे ज्ञान आहे ते खरं ज्ञान नाही आहे. ते खरं ज्ञान व्हायचं असेल तर वस्तू दिसण्यासाठी जसं अंजन घातलं जातं तसं सद्गुरूंचं ज्ञान झालं, सद्गुरूंची कृपा झाली की मीचं खरं ज्ञान कळतं. त्याप्रमाणे आहे म्हणाले का चिंतामणी झाली होती किंवा एखाद्या हाताच्या मध्ये चिंतामणी नावाचा वृक्ष एखादा गोटा भेटला, हे फार महत्वाचं आहे. आपल्याकडे चिंतामणी, कामधेनू, कल्पवृक्ष अशा काही गोष्टी आहेत. या भलेही लौकिक व्यवहारात आपल्याला दिसत नसल्या तरी त्या कल्पना नाहीत, हे लक्षात घ्या. काही लोक असं म्हणतात, आधुनिक इतिहासकार आणि आधुनिक तथाकथित विद्वान स्वतःला फारच शहाणे समजणारे जे आहेत ते असं म्हणतात की या सगळ्या कल्पना आहेत, अशी त्या काळात कल्पना केली जायची, अमुक केलं जायचं. असं नाहीये, कुठलीही कल्पना नाहीये. हे सगळं सत्य आहे. फक्त लौकिकात नाहीये, अलौकिक आहे. चिंतामणी दगड हा अलौकिक आहे, तो लौकिक नाहीये. कल्पवृक्ष हा संतान कल्पवृक्ष पंचेते देवतरवः असं सांगितलेलं आहे. हे अमरकोशामध्ये सांगितलं की हे 5 प्रकारचे देवतुरू आहेत, ते सगळे कल्पवृक्ष आहेत. पुंसिबा हरिचंदनम, संतान कल्पवृक्ष पुंसिबा हरिचंदनम असे 5 वृक्ष स्वर्गामध्ये. तर कल्पवृक्ष हा स्वर्गातला. तर चिंतामणी दगड आपल्या हातात आला तर जसं माणसाला त्याच्यापासून जे पाहिजे ते मिळतं, त्याची विजयी मनोवृत्त वृत्ती पूर्ण होते. अमुक मला पाहिजे की लगेच पाहिजे म्हटलं की सगळं जगशाला तसं प्राप्त होतं, दुसऱ्या क्षणी प्राप्त होतं. तसं सद्गुरूंच्या कृपाप्रसादाने, सद्गुरूंचा कृपाप्रसाद झाले की विजय मनोवृत्ती तयार होते, हे लक्षात घ्या. सद्गुरूंची कृपाप्रसाद प्राप्त झाला की विजय मनोवृत्ती तयार होते. म्हणून सद्गुरूंचा कृपाप्रसाद आवश्यक आहे. म्हणून या ओळीच्या आधीच्या 3 ओव्या या ओळीचं भूमिका सांगणार आहे. म्हणून म्हणजे त्यामुळं, कशासाठी, जर अशी विजयवृत्ती तुम्हाला प्राप्त करायची आहे, ज्ञान प्राप्त करायचं जर असेल तर म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे, जाणत्याने काय केलं पाहिजे, गुरु भजी, गुरुसेवा केली पाहिजे. गुरु हे काय करतात, शिष्याचं परम कल्याण करतात. खरा जो गुरु असतो तो शिष्याचं परम कल्याण करतो. एक लक्षात ठेवा, गुरु भक्तीशिवाय बाकी काही जरी प्राप्त झालं तरी उपयोग नाही, काही प्राप्त हो, पण जर गुरुभक्ती नसेल जीवनात तर उपयोग नाही. गुरुभक्ती ही जीवनामध्ये अत्यंत आवश्यक अशी वस्तू आहे, हे लक्षात घ्या, गोष्ट आहे. म्हणून प्रभू रामचंद्र हा साक्षात देव आहे, भगवान श्रीकृष्ण हे साक्षात देव आहे. हे यांच्यापासून वस्तुतः वेदशास्त्राची उत्पत्ती आहे. यस्य निश्वसितम वेदाः यो वेदेभ्योखिलं जगत निर्ममेतमहं वंदे विद्यातीर्थम महेश्वरम. ज्याच्या निश्वासभूत हे संपूर्ण वेद निर्माण झाले, असा असताना सुद्धा तो परमात्मा ज्यावेळेस मनुष्य रूपात येतो त्यावेळेस तो गुरूंना शरण जातो आणि त्यांच्याकडून वेदशास्त्राचं अध्ययन करतो, हे लक्षात घ्या. कुठल्याही गोष्टीला म्हणून भगवंतांनी सुद्धा पुढं तद्विद्य प्रणिपात, ज्ञान प्राप्त करायचं तर काय करायचं, महत्वाचं सांगितलं, गुरुसेवया तद्विद्य प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. प्रणिपात आणि परिप्रश्न हे सामान्य अंग आहे, मुख्य अंग सेवा आहे. सेवया, सेवेनं गुरुसेवा ही केली पाहिजे. तेच
तो दृष्टांत इथे दिला. म्हणून जाणते गुरु भजिजे. भजिजे म्हणजे गुरुची सेवा केली पाहिजे, गुरु भजला पाहिजे. गुरु भजायचं म्हणजे काय करायचं? गुरुला अपेक्षित असलेली सेवा करायची सर्व दृष्टीनं. हातपाय दाबण्यापासून सर्व दृष्टी आली. गुरु जर तुमच्या शरीरी असतील, सगुण रूपात असतील, तर त्या गुरूंचं हस्तपादादी मर्दन वगैरे वगैरे, अभिवादन, नमस्कार, त्यांना पाहिजे असलेल्या गोष्टी देणं, त्यांचं सगळं करणं. जसं एकलव्यानं गुरुची सेवा केली, ती करत असताना एकलव्यानं काय केलं? गुरुचा पुतळाच उभारला फक्त. तेव्हा गुरूंनी येऊन सांगणे म्हणून. पण त्याच्या त्या एका निष्ठेवर त्याला अशी काही विद्या प्राप्त झाली की जी गुरुकडे बसून शिकलेल्याला नाही प्राप्त झाली. अर्जुन हा तत्कालीन सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवला जात होता, पण त्या अर्जुनापेक्षाही जास्त सेवा त्याला ज्ञान प्राप्त झालं. हे महत्वाचं. ही गुरुसेवेचं फळ आहे. म्हणजे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्ही रूपाने गुरुसेवा असली पाहिजे. गुरुचं अनुसंधान सातत्यानं तुमच्यामध्ये असलं पाहिजे. ज्ञानोबा माऊलींचा जर पूर्ण विजय कशात असेल आणि ज्ञानोबा माऊलींचं पूर्ण रहस्य जर काय असेल तर ते म्हणजे त्यांची गुरुसेवा आहे. ते निवृत्तीदासाशिवाय काही बोलतच नाही. इतर काही जरी बोललं तर ते पुन्हा फिरून फिरून पुन्हा निवृत्तीदासावर येतात. ते निवृत्तीदासांना विसरतात असं कधी होत नाही. ही गुरुसेवा ज्ञानोबा माऊलींची अत्यंत आवश्यक आहे. भगवत पूज्यपाद शंकराचार्यांनी सुद्धा एका स्तोत्रात सांगितलं, शरीरम कलित्रम शरीरम स्वरूपम तथा वा कलत्रम यशश्चारु चित्रम, की तुम्हाला शरीर मिळालं, कुटुंब मिळालं, सुंदर कुटुंब आहे, तुम्हाला सुंदर शरीर मिळाले, अत्यंत स्वस्थ पूर्ण शरीर मिळालेले, सुंदर कुटुंब मिळाले, यश मिळालेले, भरपूर पैसा मिळालेला आहे, वक्तृत्व छान मिळालेलं आहे, वाघ वैखरी वक्तृत्व छान मिळालेले आहे, तरी सुद्धा वर्धा तरी सुद्धा मनश्चेन्न लग्नम गुरोरग्री पद्मे, मन जर गुरूंच्या चरणावर तुमचं लागलं नाही, स्थिर झालं नाही, चरणावर निष्ठा राहिली नाही, श्रद्धा राहिली नाही, तर ततः किम ततः किम ततः किम ततः किम, त्याचा उपयोग काय, त्याचा उपयोग काय, त्याचा उपयोग काय, त्याचा उपयोग काय, असं 4 वेळा भगवान शंकराचार्य म्हणतात. कितीही यश प्राप्त झालं, कितीही ऐश्वर्य प्राप्त झालं, कितीही शरीर सौष्ठव प्राप्त झालं, कितीही अभिनव वाघविलासिनी अशी शारदा तुमच्या जिभेवर बसून नृत्य करायला लागली, तरीही तुम्हाला गुरु सेवेशिवाय पर्याय नाही. ज्याला वर जायचंय, ज्याला आपल्या स्वरूपाची प्राप्ती करायची, कृतकृत्यता प्राप्त करायची, तेणे कृतकार्य होईजे हे सांगतात ज्ञानोबा माऊली. काय म्हणतात? गुरु म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेणे कृतकार्य होईजे, म्हणजे कृतकार्य होणे आणि गुरुसेवा या दोघांच्या मध्ये कार्यकारण भाव हा ज्ञानोबा माऊलींना सांगायचा आहे. हे लक्षात घ्या. गुरु भजिजे, गुरुसेवा केली तर काय होईल, त्याचं फळ काय मिळेल? कृतकार्य होईल, कृतकृत्यता. जे संपादित करायचं आहे, जे केल्यानंतर पुन्हा काही कर्तव्य अवशिल्लक राहत नाही, अवशिष्ट राहत नाही, त्याला म्हणतात. त्याचं मूळ जर काय असेल तर ते म्हणजे गुरुसेवा. गुरुगीतेत त्यामुळंच भगवान विष्णू, भगवान ब्रह्मदेव हे गुरुचं महिमान गातात. म्हणून एक फार प्रसिद्ध वाक्य आहे, शिवे रुष्टे गुरुस्त्राता गुरु रुष्टे न कश्चन. भगवान शंकर जर रागवले तर तुम्हाला, भगवान विष्णू रागवले तर तुम्हाला संरक्षण द्यायला तुमचे सद्गुरू आहेत, गुरु आहेत. शिवे रुष्टे गुरुस्त्राता, त्राता म्हणजे रक्षण करणारा. कोण आहे? शिवे रुष्टे म्हणजे शिव, कोपले, रुष्टे म्हणजे कोपले. तर काय होईल? गुरु त्राता, गुरु हे तुमचे संरक्षण देणारे असते. पण गुरु रुष्टे, पण भगवान सद्गुरु जर का तुमच्यावर कोपले तर नकश्चन, त्रैलोक्यात असा कोणतीही शक्ती नाहीये की जी तुमचं संरक्षण करेल गुरुच्या कोपापासून. गुरुचा कोप हा पूर्ण तुमच्या जीवनाचा नाश करणारा आहे, तुमच्या साधनेचा नाश करणारा आहे.
यत्किंचितपणे जरी तुमच्या मनामध्ये अवहेलना भाव जर उत्पन्न झाला, अवहेलनेचा किंचित जरी भाव उत्पन्न झाला, तर तुम्ही केलेली वर्षानुवर्षाची साधना तत्काल भस्म होते. तत्काल एक क्षणी लागत. आणि म्हणून आपल्याला आपण वर्षानुवर्ष उपासना करत असताना सुद्धा उपासनेचा साक्षात्कार होत नाही. याचं कारण ज्या प्रमाणामध्ये आमची गुरुसेवा पाहिजे, ज्या प्रमाणात आमची गुरुश्रद्धा पाहिजे, त्या प्रमाणात आमच्यामध्ये गुरुश्रद्धा नाही, त्या प्रमाणात आमच्यात गुरुसेवा नाही. म्हणून आम्ही वर्षानुवर्ष जरी किती आराधना करत असलो, कितीही उपासना करत असलो, कितीही कुलधर्म कुलाचार करत असलो, कितीही नामजप करत असलो, कितीही विष्णू सहस्रनामाचा पाठ करत असलो, कितीही गुरुचरित्राचे पारायण करत असलो, कितीही ज्ञानेश्वरी पालथी घालत असलो, गाथा वाचत असलो, कीर्तन श्रवण करत असलो, तरीही काहीही उपयोग नाही. तुम्ही हे काहीही करू नका, हे काहीच करू नका आणि फक्त गुरुसेवा करा. गुरुचा भाव, गुरुबद्दलचा अवमान तुमच्या मनात येऊ देऊ नका. गुरु हा सशरीरी असल्यामुळं ते साधे आहे, आपल्यासारखेच आहेत, त्यांना काय करायचंय अमुक तमुक अशा मनामध्ये विचार करू नका. लोकांचं लगेच अमुक तमुक काही विचारलं की गुरुबद्दलचा भाव लगेच वेगळा होतो, मनामध्ये अन्यथा भाव उत्पन्न होतो. असा अन्यथा भाव जर उत्पन्न तुम्ही केला तर मात्र तुमच्या साधनेत काहीही अर्थ उरत नाही. वर्षानुवर्ष नाही, जन्मानुजन्म तुम्ही अशी साधना करा, काहीही अर्थ उरत नाही. कारण गुरुकृपाच प्राप्त होत नाही. सगळ्याचं मूळ गुरुकृपा आहे, सगळ्याचं मूळ गुरुसेवा आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचरेणाधिगच्छति. श्रद्धावान जो असतो तो ज्ञान प्राप्त करतो, जो श्रद्धावान नाही तो ज्ञान प्राप्त करू शकत नाही. श्रद्धा गुरु वेदांत वाक्येषु विश्वास श्रद्धा असं वेदांतामध्ये म्हटलेलं आहे. श्रद्धा शब्दाचा अर्थ सांगतात की गुरुच्या वाक्यावर पूर्णपणे विश्वास, वेदांताच्या वाक्यावर पूर्णपणे विश्वास. हे पूर्ण मी इतकं दीर्घ जे उच्चारलं त्याच्यामध्ये भाव हा आहे की यत्किंचितही अविश्वासाला थारा श्वासा इतका सुद्धा देता कामा नये. असा याला म्हणतात विश्वास, याला म्हणतात श्रद्धा. ही श्रद्धा ज्याच्या ठिकाणी आहे त्यालाच ज्ञानप्राप्ती होते, तोच कृतकार्य होतो, तोच आपल्या जीवनाचं जे अंतिम ध्येय आहे ब्रह्मविद ब्रह्मैव भवति हे जे उपनिषदांचं वाक्य आहे ते सार्थक तोच करतो, अन्यथा नाही. वस्तुतः मनुष्याच्या बुद्धीमध्ये ते कौशल्य की ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं. ब्रह्मावलोक धिषणम मुदमाप देवा भागवतकार म्हणतात की ब्रह्मावलोक धिषणम, अवलोकन करण्याची बुद्धी या मानवाला प्राप्त झाली आहे. पण ही बुद्धी तेव्हाच कार्य करते जेव्हा त्याच्यावर संतांचा आशीर्वाद, संतांचा म्हणल्यापेक्षा गुरुचा आशीर्वाद. संत हा सामान्य शब्द सामान्य सगळ्या संतांच्या बाबतीत होईल तसं नाही, गुरुचाच आशीर्वाद पाहिजे. म्हणून तर रघुगण राजा ज्यावेळेस अहंकाराने कपिल महामुनींच्या दर्शनाला जायला लागला, श्रीमद भागवत पंचमस्कंद, त्यावेळेस जडभरतांनी त्याला सांगितलं की राजा रघुगणे तपसा न याती. अरे राजा, हे जे पद आहे ना, तत्पद जे आहे, तत्वमसी मधलं तत्पद, ब्रह्म ज्याला देव म्हणता, ज्याला परमात्मा म्हणता, ज्याला भगवान श्रीकृष्ण म्हणता, त्याची कृपा त्याची प्राप्ती तुला व्हावी असं वाटतं ना, ते तत्पद सहजासहजी येत नाही. रघुगणे तपसा न याती. तपा किती तप केलं, मी इतके वर्ष तप केलं, जंगलामध्ये बसलो आणि 10,000 वर्ष तप केलं, परमात्मा नाही मिळत. अहो रावणाने 10,000 वर्ष तप केलं, हिरण्यकशिपूने 10,000 वर्ष तप केलं, सगळ्या राक्षसांनी 10,000 वर्ष तप केलं. आपण राक्षसांच्या बरोबरीचे पण नाही आहोत, सोडून घ्या. कारण राक्षसा इतका निग्रह तरी कुठे आपल्यामध्ये. त्या राक्षसांनी ऊन नाही, पाऊस नाही, वारा नाही, काही नाही, कशाची चिंता न करता त्यांना जे ध्येय प्राप्त करायचं होतं ते ध्येय प्राप्त करण्यासाठी 10,000 वर्ष आयुष्याची खर्च केली.
विश्वास, त्यांचा सुद्धा विश्वास होता की या तपानं मला ते मिळणार आहे. त्यांच्या ठिकाणी ते विश्वासाचं एक हे आहे. आपल्यामध्ये तो विश्वासच नाहीये, म्हणजे आपण राक्षसांपेक्षा बेहतर आहोत, हे लक्षात ठेवा. एका ठिकाणी भामतीकार म्हणाले आपली अवस्था पशुपेक्षा पशु आहे. नास्तिक मनुष्य तर पशुपेक्षा पशु आहे. पशु तरी अनुमानानं काहीतरी समजतो की आता दुपारी मला खायला मिळेल, म्हणजे रात्री पण मला हा मालक खायला दिला असा विचार करतो. नास्तिक माणसाला तसे अनुमान करता येत नाही, कारण तो प्रत्यक्षाशिवाय कशाला प्रमाण मानत नाही. तो पशुपेक्षाही भयंकर पशु म्हणाले. आपली अवस्था तशी. आपण राक्षसांपेक्षाही फार खालचे आहोत. राक्षसांचा विश्वास होता आम्ही ब्रह्मदेवाची उपासना केली, शंकराची उपासना केली तर अपेक्षित वर आम्हाला मिळेल, आणि त्या एका आशेनं, त्या एका श्रद्धेनं राक्षसांनी 10,000 वर्ष एका एका अंगठ्यावर, एका एका पायावर, एका एका हातावर उभं राहून बसून ऊन पाऊस वारा हे सगळं सहन करून कुठलंही विघ्न आलं तरी त्या विघ्नाला न जुमानता विघ्नैः पुनैः पुनरपि प्रतिहन्यमाना असे असताना सुद्धा पुन्हा पुन्हा विघ्न आले तरी त्याचा न जुमानता राक्षसांनी तप केलं आणि त्यांना पाहिजे तो वर प्राप्त करून घेतला असा इतिहास सांगतो. पुराणांच्या मध्ये किती दाखले द्यायचे. तप केलं, शंकर प्राप्त झाले, शंकराकडून वरदान मिळालं, पण तत्पद प्राप्त झालं का? नाही प्राप्त झालं. कृतकार्यता झाली का? नाही झाली कृतकार्यता. म्हणून रघुगण येतात तपसा नाही. हे उलट उदाहरण जसं आहे तसं सुलट उदाहरण देतो ध्रुवाचं. ध्रुवाने एवढी तप केलं, साक्षात भगवान तिथं प्रगट झाले, पण ध्रुवाला कृतकार्यता झाली का? नाही झाली. ध्रुवाला आनंद झाला का? तर नाही झाला. भागवतकार म्हणतात ध्रुव हा दुःखी झाला. एवढं परमात्मा प्राप्त होऊन सुद्धा अवनत होऊन खाली बाण घालून दुःखाला विचार करत करतच तो आपल्या नगराकडे आला, असं भागवतामध्ये वर्णन केलं. का? कृतकार्यता नाही. का कृतकार्यता नाही? कारण गुरुसेवा नाहीये. तप केलं पण गुरुसेवा. तपान मागे काही मिळेल, पण कृतकार्यता ज्याला म्हणतात, कृतकृत्यता ज्याला म्हणतात, प्राप्तव्यता ज्याला म्हणतात, ब्रह्मभवन ज्याला म्हणतात, वेदांताचं परमोच्च जे ध्येय अहम ब्रह्मास्मी ही अनुभूती ज्याला म्हणतात, ती अनुभूती जर प्राप्त करायची असेल तर गुरुसेवेशिवाय अन्य कुठलाही त्रिकाळी, तिन्ही काळात, भूत भविष्य आणि वर्तमानात, तिन्ही काळात अन्य कुठलाही आणि कुठलाही पर्याय नाही, हे लक्षात. तेच सांगतात रघुगणे तपसा न याती न चेच्छया. इज्जा केलं, तप केलं, प्रायश्चित्त घेतलंय, चांद्रायणादी व्रत आचरण केलं, नाही. मग कशाने प्राप्त होतं ते पद? म्हणजे विना महत्पाद रजोभिषेकम. जोपर्यंत सद्गुरूंच्या चरणाची धूळ तुझ्या डोक्यावर पडणार नाही, म्हणजे सद्गुरूंचा आशीर्वाद तुला प्राप्त होणार नाही, तोपर्यंत तुला ते प्राप्त होणार नाही. कृतकृत्यता प्राप्त होणार नाही. आणि ही कृतकृत्यता प्राप्त होण्यासाठी म्हणून ज्ञानोबा माऊलीने हा महत्वाचा सिद्धांत सांगितला. साधकांसाठी ही ओवी ही अशी लिहून आपल्या डोळ्यासमोर ठेवली पाहिजे. म्हणून जाणते गुरु भजीचे. आपल्या जीवनामध्ये गुरुशिवाय अन्य काही असता कामा नये, आणि गुरुच्या वाक्याशिवाय, गुरुच्या सेवेशिवाय अन्य कुठला हेतू असता कामा. जो साधक आहे त्याच्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. साधना ज्याला करायची, संसारात अन्य काही गोष्टी असतील, वस्तुतः संसारात सुद्धा सामान्यपणे गुरुला चरण देण्याशिवाय काही होत नाही. शाळेत शिकावंच लागतं, ट्युशनमध्ये जावंच लागतं, पदव्या प्राप्त कराव्याच लागतात. पदवी प्राप्त केली तरी पुन्हा वकील जर झाला तर सिनियरकडे जाऊन त्याच्याशिवाय खाव्याच लागतात, तर कुठं तुमचं काम होतं, आहे की नाही. म्हणजे साधा व्यवहारात सुद्धा गुरुला शरण गेल्याशिवाय तुमचा व्यवहार साधा चालत नाही. परमार्थ चालतो होय. परमार्थ कसा चालेल? परमार्थात फार लागतं. लोकांना वाटतं इथं काही लागत नाही, पण परमार्थात याच्यापेक्षा जास्त बुद्धी लागते. जेवढी संसारात बुद्धी लागते त्या बुद्धीपेक्षा अत्यंत सूक्ष्म बुद्धी परमार्थात लागते, हे लक्षात ठेवा. मी जर खरोखर वेदांत सांगायला लावलं तर कोणीही समोरचा ऐकणार नाही, सगळे बंद करून बसतील. त्या बुद्धीच्या वर जाईल, मला पक्क माहिती आहे, हे लक्षात ठेवा. खरं कारण वेदांत समजायचं म्हणजे सोपं नाही आहे. ते मराठीच्या पीएचडीला नाही समजत, विश्वविद्यालयाची पीएचडी केली म्हणून नाही कळत. प्रमात्र चैतन्याचा आणि प्रमेय चैतन्याचा आणि विषय चैतन्याचा अभेद होणे
अभेद व्हायचा म्हणजे तत्सत्तातिरिक्त सत्ताकत्वाभाव होणे म्हणजे अपरोक्षता असं वेदांत म्हणतं. कोणाला किती कळलं? तत्सत्तातिरिक्त सत्ताकत्वाभाव म्हणजे काय? हे मराठीची पीएचडी किती जरी त्यांनी पालटी घातली तरी कळणार नाही, हे लक्षात ठेवा. वेदांत सोपा आहे का? परमार्थ सोपा आहे? परमार्थ पांढरपोळ आहे? अजिबात नाही. लोकांचा फार मोठा समज आहे. ते सगळे म्हणतात की काहीच करत नाही म्हणून तुमच्याकडे आम्ही आणून सोडतो. यत्र कुत्र गती नास्ती पाठशाला तथागती. असं पोरगा आमच्याकडे काही उपयोग आहे तरी तुम्हाला सांगतो. लोकांना असं वाटतं की काहीच करत नाही मग हे तरी करेल, असं नाहीये. इतकं सोपं नाहीये. ज्ञानेश्वरी जर इतकी सोपी असली असती तर मोठमोठ्या तत्वचिंतकांचं आयुष्य गेलं नसतं ना. अहो ज्ञानेश्वरी सोडून द्या. ज्ञानेश्वरी तरी फार मोठा ग्रंथ आहे. संस्कृत मधलं मेघदूत नावाचं काव्य आहे. काव्य साधं काव्य कालिदासाने लिहिलेलं. एका प्रियसीला एका प्रियकरानं आपला संदेश पाठवलेला आहे. आणि माग नावाचं एक काव्य शिशुपालवर. हे दोन काव्य आहेत. याच्यामध्ये काय निसर्ग वर्णन आहे, पण तरी सुद्धा ते कळायचं जर म्हणलं तर एक म्हातारे ग्रस्त होते. त्यांना विचारलं काय केलं इतके दिवस तुम्ही? 80 वर्षाचे होते, काशीचे होते, अनेक वर्ष ते चिंतन करत होते. ते म्हणले मेघे माघे गतम वया. मेघदूत आणि मागदूत नीट समजून घेण्यात, त्यातले सगळे भाव समजून घेण्यामध्ये माझं वय निघून गेलं. सोपं आहे का? बुद्धीचा भाव हा परमार्थात फार लागतो, हे लक्षात ठेवा. म्हणून तर सांगितलंय दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभी. कठोपनिषद. कठोपनिषदकार काय म्हणतात? ब्रह्म सोपं आहे का? अजिबात नाही. ते स्थूल बुद्धीने कळत नाही. नायमात्मा प्रवचनेन लभ्यः न मेधया न बहुना श्रुतेन. कळलं का? खूप ऐकलं म्हणजे आत्मा प्राप्त होत नाही. प्रवचन खूप केले, चांगले केले, खूप लोकांनी टाळ्या वाजवल्या म्हणजे आत्मा प्राप्त अजिबात होत नाही. न मेधया बुद्धी प्राप्त होत नाही. अत्यंत सूक्ष्म असली पाहिजे, सूक्ष्म बुद्धी झाली पाहिजे. कशी सूक्ष्म? ती नुसती सूक्ष्म बुद्धी आवश्यक नाही, तिच्यावर श्रवण मनन निधिध्यासनाचे संस्कार झाले पाहिजेत. आत्म्याचं श्रवण झालं पाहिजे, उपनिषदांचं श्रवण झालं पाहिजे, उपनिषदांनी जे सांगितलंय आत्म्याचं स्वरूप त्याच्याबद्दलचं मनन झालं पाहिजे. ते मनन झाल्यानंतर त्या आत्मस्वरूपाचं निधिध्यासन झालं पाहिजे आणि या निधिध्यासनाने ती बुद्धी सूक्ष्म झाली पाहिजे. तेव्हा कुठं जाऊन दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभी ते आत्मतत्वज्ञान प्राप्त होत असतं. आणि ते श्रवण करायचं म्हणजे कसं करायचं? गुरुमुखातून केलं पाहिजे. म्हणजे गुरुमुख हे अत्यंत महत्वाचं वाक्य, हे लक्षात ठेवा. गुरुमुख गुरु संप्रदायपूर्वक प्राप्त झालं पाहिजे. म्हणजे वेदांताचं श्रवण करायचं तरी गुरुला शरण जाणं आहे. आणि म्हणून उपनिषदकार म्हणतात परीक्ष लोकान कर्मचितान ब्राह्मणो निर्वेद माया नास्त्य पृथक कृतेन तद्विज्ञानार्थम गुरुमेवाभिगच्छे समित पाणिः श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. मुंडकोपनिषद. मुंडकोपनिषद या श्लोकावर भगवत पूज्यपाद शंकराचार्यांचं भाष्य अतिशय सुंदर आहे. त्याला संस्कृत कळतं त्याला मुळातून वाचावं. अत्यंत लालित्यपूर्ण भाषेमध्ये भगवत पूज्यपाद शंकराचार्यांनी याचं वर्णन केलेलं आहे, संसाराचं वर्णन केलेलं आहे. परीक्ष लोकान कर्मचितान ब्राह्मण हा निर्वेदमाय. ब्राह्मण म्हणजे साधक. ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण नाही, ब्राह्मण म्हणजे साधक. जो ब्रह्म प्राप्त करू इच्छितो तो साधक. त्या साधकानं काय केलं पाहिजे? या संपूर्ण संसाराची परीक्षा केली पाहिजे, निरीक्षण केलं पाहिजे. कारण हा संपूर्ण संसार कर्मानं प्राप्त होत असतो आणि जे जे कर्मानं प्राप्त होत असतं ते नष्ट होत असतं. जे जे क्रियाजन्य असतं ते नष्ट होत असतं. म्हणून कर्मचितान ब्राह्मण हे समजून घ्यावं की संसार हा नष्ट होणार आहे. म्हणून निर्वेद माया, म्हणून त्यानं वैराग्य प्राप्त करून घेतलं पाहिजे. आणि त्याने हेही ठरवलं पाहिजे, हाही विचार केला पाहिजे नास्ति अकृतः कृतेन. अकृत म्हणजे नित्य, कृतीने म्हणजे अनित्य. अनित्यानं नित्याची प्राप्ती होणार नाही हे समजून घेतलं पाहिजे. नास्ति अकृतः कृतेन. अकृत म्हणजे मोक्ष. जो नित्य मोक्ष आहे तो कृतेन म्हणजे कर्माने प्राप्त होणार नाही हे समजून घेतलं पाहिजे. हेच निरीक्षण केलं पाहिजे. आणि मग हा अकृत मोक्ष
ज्यांना प्राप्त होत असतो जो नित्य आहे त्याचं स्वरूप काय आहे हे समजण्यासाठी तद्विज्ञानार्थम ते समजून घेण्यासाठी काय केलं पाहिजे गुरुम एव अभिगच्छेत गुरुमेवा अभिगच्छेत गुरुम एव एव म्हणजे ते समजून गुरुलाच शरण गेलं पाहिजे अभिगच्छेत म्हणजे शरण गेलं पाहिजे हे एवचा अर्थ म्हणजे गुरुलाच शरण गेलं पाहिजे गुरु एव म्हणजे गुरुलाच हे चकाराने इतर सगळ्या गोष्टींची व्यावृत्ती करून टाकली इतर काहीही करू नये हे सांगितलं मोक्ष प्राप्त करण्यासाठी इतर काहीही न करता काय केलं पाहिजे एकच साधन केलं पाहिजे चकार गुरुलाच उपनिषदकार तेच सांगतात ते माऊली सांगतात म्हणून जाणते ते गुरुपूजेचे ते कृत कार्य होईल म्हणून सगळं प्राप्त करायचं असेल म्हणून जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर काय करा गुरु भजा हे एकच साधन परमार्थाचं अन्य कुठलंही साधन नाहीये वस्तुतः जी साधने आहेत ना त्या सगळ्या साधनेचं मूळ हे म्हणून तर माऊलीने दुसऱ्या ओळी दृष्टांत दिला ना जैसे मूळ सिंचने सहजे पल्लव शाखा पल्लव संतोषिती की जसं झाडाच्या मुळाला पाणी घातलं म्हणजे फांद्या आणि ते पानं वगैरे अत्यंत संतुष्ट होतात म्हणजे फुलतात बहरतात ते चांगले ताजे तवाने होतात संतुष्ट होतात तसं मुळाला पाणी घेतलं म्हणजे बाकी तुमची साधना तुम्ही केलेला जप काय जे असेल ते सगळंच सगळं फुलतं बहरतं फळतं ते तुम्हाला फळ प्राप्त करून देतं ब्रह्मप्राप्ती होते कृतकृत्यता प्राप्त होते ही कृतकृत्यता मिळवण्यासाठी म्हणून उपनिषदकार ते सांगतात गुरुम एव अभिगच्छेत गुरुलाच शरण जा असं उपनिषदकार सांगतात उपनिषदकारांनी जो सांगितलेला आदेश आहे उपदेश आहे तोच आदेश तोच उपदेश ज्ञानोबा माऊली आपल्याला इथे सांगताय कारण माणसाच्या बुद्धीनं ब्रह्म कळणार नाही मी मगाशी दिले सूक्ष्म बुद्धी माणसाची बुद्धी स्थूल आहे ती सूक्ष्म करावी लागते ती सूक्ष्म करायची म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे शास्त्राधिकांचा संस्कार झाला पाहिजे जपाधिकाचा संस्कार झाला पाहिजे श्रवण मनन निधिध्यासनाचा त्याच्या बुद्धीवर संस्कार झाला पाहिजे श्रवण मनन निधिध्यासन संस्कार सचिव सहकृत अंतःकरण ज्यावेळेस तयार होईल त्यावेळेस आत्मज्ञान प्राप्त होतं कृतकृत्यता प्राप्त होते पण हे श्रवण मनन निधिध्यासन सुद्धा घडतं केव्हा गुरुच्या शरण गेल्याने घडतं म्हणून वेदांतामध्ये आधीच्या आधी जसं आपल्या घराला आग लागल्यानंतर मनुष्य जसं पाणी घ्यायला जातो की नाही तिथं काय करतो आग विझवायचं तर काय करतो तो पहिल्यांदा कशाजवळ जाईल तर जलाशयाच्या जवळ जाईल पाण्याच्या जवळ जाईल पाणी घेईल तसं आपल्या या सगळ्या संसाराला आग लागलेली हे लक्षात ठेवा आपल्याला आग लागलेली आहे आणि या आग लागण्याला ही आग विझवायची तर या आग विझवण्यासाठी एकमेव पाणी जर कोणतं असेल तर ती गुरुसेवा आहे गुरुसेवा अतिरिक्त अन्य कुठलंही पाणी ती आग भिजवू शकत नाही हे लक्षात ठेवा म्हणून जाणते ते गुरुभजीचे म्हणून ज्ञानोबा आहे त्यावेळेला भरत पण ज्ञानोबा नाही ऐकताय असं सांगतात असं मी उपनिषदाचं वचन दिलं तुम्ही भागवत काढा भागवतात सुद्धा प्रत्येक पावली गुरु महात्मा सांगितलंय गुरु स्निग्धस्य शिष्यस्य गुरवो गुह्यमप्युत जो सेवा करणारा शिष्य असतो स्निग्ध शिष्य असतो स्नेहशाली शिष्य असतो भक्त शिष्य असतो अशा शिष्यालाच गुरु लोक गुह्य सांगतात असं भागवतात 3 ते 4 वेळा लिहिलंय गुरु स्निग्धस्य शिष्यस्य गुरवो गुह्यमप्युत गुह्यातलं गुह्य ज्ञान गुरु लोक केव्हा देतात तो शिष्य जर सेवा करणार असेल तर देतात नाही तर देत नाही गुरुची सेवा केल्याने काय होतं सामान्य लौकिकात सांगतो तर गुरु तत्वाची सेवा होते त्या गुरुची सेवा म्हणजे आपल्याला असं वाटतं आपण त्या हाडावासाच्या माणसाची करेलो 3.5 हाताच्या देहाची करेलो असं नाहीये गुरु तत्वाची सेवा होते गुरुतत्व संतुष्ट होतं म्हणजे दक्षिणामूर्ती भगवान दक्षिणामूर्ती संतुष्ट होतात आणि दक्षिणामूर्ती संतुष्ट झाली की विद्या सफल होते फळते विद्या कमी प्राप्त झाली का जास्त प्राप्त झाली महत्वाचं नसतं मनुष्य आयुष्यात यशस्वी तेव्हाच होतो ज्याला गुरुचा आशीर्वाद प्राप्त झाला त्याला गुरुचा आशीर्वाद प्राप्त झाला नाही तो यशस्वी होत नाही म्हणून गुरुचा आशीर्वाद प्राप्त करणं हे विद्यार्थ्याचं पण कर्तव्य आणि साधकाचं पण कर्तव्य दोघांसाठी आवश्यक आहे साधकाचं पण कर्तव्य आणि विद्यार्थ्याचं पण कर्तव्य म्हणून जाणते गुरु भजी म्हणून ज्ञानपूर्वक गुरुसेवा केली पाहिजे
तद्विद्या श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धा असेल तर ज्ञान प्राप्त होतं, श्रद्धा नसेल तर ज्ञान प्राप्त होत नाही. आणि म्हणून भगवंतांनी त्याची श्रद्धा नाही त्याला ही भगवद्गीता सांगू नका म्हणून सांगितलं. भगवद्गीतेचं एवढं सगळं सांगितल्यानंतर काय सांगितलं, इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चा शुश्रूषवे वाच्यम. जो अशुश्रूषू आहे, अशुश्रूषू म्हणजे गुरुसेवा न करणार आहे, त्याला हे ज्ञान देऊ नये. अभक्त आहे, अश्रद्ध आहे, त्याला हा ज्ञान देऊ नये. अतपस्क आहे, जो तप करत नाही त्याला हे ज्ञान देऊ नये. ही भगवद्गीता त्याला सांगू नये, त्याच्या हातात देऊ नये. लोकांना वाटतं भगवद्गीतेचा प्रचार व्हावा म्हणून पुस्तकं छापून वाटू दाखवून करू, असं नाहीये. भगवंताचा विरोध आहे, लक्षात ठेवा. प्रचार होईल तेव्हा होईल, हे ज्ञान प्रचार करण्याचं नाहीये, हे लक्षात ठेवा. सनातन ज्ञान आहे, नित्य ज्ञान आहे, हे टिकणार आहे. तुमच्या प्रचाराने काही होत नाही. तुम्ही प्रचार केल्यानं फार ज्ञान होत असं नाही. पुस्तकं दिल्यानं प्रचार होत नसतो. पुस्तकं हातात असले काही जरी असलं तर त्यातलं ज्ञान थोडी त्याच्या डोक्यात जातं. त्यातलं ज्ञान डोक्यात जायला गुरुकृपा पाहिजे, गुरुसेवा पाहिजे, गुरुमुखातून ते यायला पाहिजे. पुस्तक वाचणं म्हणजे आपल्याला खूप कळलं असं होत नाही. भारतीय संस्कृतीमध्ये विद्वानाला वेल रीड असं म्हणत नाही, बहुश्रुत म्हणतात. वेल रीड म्हणजे खूप वाचन केलं असं नाही. खूप वाचणारा विद्वान कधी समजले जात नाही. खूप ऐकणारा खरा श्रोता, ज्यानं खूप ऐकले. खूप ऐकले शब्दाचा अर्थ अनेकांकडून ऐकायची गरज नाही, एकच गुरु पुरे, त्याच्या गुरुचं ऐकायचं. खूप ऐकायचं म्हणजे इथं प्रवचन झालं तिथं ऐकायचं, तिथं प्रवचन झालं तिथं ऐकायचं, तिथं प्रवचन असं नाही. बहुश्रुत या शब्दाचा अर्थ काय आहे की एकाच गुरुचं खूप ऐकणं. वेल रीड नाही, बहुश्रुत. म्हणून गुरुसेवा हे एकमेव तत्व आहे. म्हणून जाणते गुरुपूजे जेणे कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. तुमच्या बाकीच्या सगळ्या साधना, तुमचे सगळे जप तप, तुमचे पारायण काय जे केले असतील, तुम्ही ज्ञानेश्वरीचे पारायण केले असतील, गुरुचरित्राचे पारायण केले असतील, जे काय असेल ते सगळं गुरुकृपेला प्राप्त होतं. दृष्टांत भरपूर आहे. गुरुचरित्र ज्यांनी वाचले त्या सगळ्यांना संदीपाचं दृष्टांत, दीपकाचं दृष्टांत, भरपूर दृष्टांत आहे. गोष्टी सगळ्या आहेत, गोष्टी सांगण्यात काही तात्पर्य नाही, तत्व सांगण्यासाठी मी बसलेलो. त्यामुळं दृष्टांत जे आहेत ते तुम्ही गुरुचरित्र वाचा. म्हणजे तुम्ही काही थोडंफार करा ना, सगळंच काही प्रवचनकारांनी सांगितलं पाहिजे का, असं नाही. तुम्ही पण काही केलं पाहिजे, वाचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. त्यामुळं दृष्टांत जे आहे ते त्या दृष्टीने आहे. एकलव्याचा दृष्टांत मगाशी मी घेतला की गुरु समोर नसताना सुद्धा गुरुच्या वरच्या त्या श्रद्धेचा अतिरेक असा झाला की दक्षिणामूर्तीला त्या मूर्तीतून त्याला ज्ञान द्यावं लागलं. द्रोणांनी काय दिलं, द्रोणांना माहित सुद्धा नव्हतं आपलं काय चाललंय, आपलं पुत्र कोणी उभारलं हे पण माहित नव्हतं द्रोणाचार्यांना. मग कोण काम केलं तिथं, द्रोण आले का, हा ते गुरुतत्व आलं, त्याला दक्षिणामूर्ती म्हणतात. सदाशिव समारंभाम शंकराचार्य मध्यमाम अस्मदाचार्य पर्यंत वंदे गुरुपरंपरा. गुरुपरंपरेचं मूळ असं तत्व जे आहे ते दक्षिणामूर्ती आहे. ते दक्षिणामूर्ती तिथे आले आणि त्यांनी त्याला मार्गदर्शन केलं. द्रोण रूपानं ते तिथं प्राप्त झाले. जसं परीक्षिताचा उद्धार करण्यासाठी भगवान शंकर शुकरूपानं आले. परीक्षिताचा उद्धार, कारण त्याला तशी अनेक जन्माची त्याची सेवा झाली होती. हे एका जन्मात आलेलं नाहीये. या जन्मात जरी तुम्हाला त्यानं कुठं कोणाची सेवा केलेली नाही दिसली तरी अनेक जन्माची त्यानं सेवा केलेली आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून त्याचा उद्धार करण्यासाठी भगवान शंकर दक्षिणामूर्ती, शंकरांना दक्षिणामूर्ती म्हणतात. भगवत पूज्यपाद शंकराचार्यांनी त्यांचं एक स्तोत्र लिहिलेले दक्षिणामूर्ती स्तोत्र. त्यात तस्मै श्री गुरवे नम इदम श्री दक्षिणामूर्तये, तस्मै श्री गुरुमूर्तये नम इदम श्री दक्षिणामूर्तये असं म्हटलेलं आहे. गुरुमूर्ती, गुरुस्वरूप जे कोण आहेत ते दक्षिणामूर्ती, ते संतुष्ट होतात. आणि याही संप्रदायाचं मूळ जर कोण असेल तर आदिनाथ गुरु, सिद्धांत सकळ वगैरे जे म्हटलेले ते सगळीकडे मूळ स्वरूप जे आहे ते भगवान शंकराचे आहे, तेच दक्षिणामूर्ती आहेत. त्यांची संतुष्टता होते. हाडामासाच्या देहाला गुरु समजलात आणि त्याच्याबद्दल अवमान जर केला तर सगळी साधना व्यर्थ जाते, सगळी विद्वत्ता व्यर्थ जाते, सगळंच्या सगळं व्यर्थ जातं. आचार्य म्हणतात तसं ततःकिम 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 होतं, काही उपयोग होत नाही. तेव्हा अशी अनुपयोगिता आपल्या जीवनाची होता कामा नये. आपलं जीवन फार क्षुद्र आहे. त्या क्षुद्र जीवनाची सार्थकता जर करायची असेल
ती सार्थकता गुरुसेवेत आहे. हे आपल्याला उपदेश या ओवीमध्ये ज्ञानोबा माऊली आपल्याला सांगू इच्छितात. तो उपदेश आपण सर्वांनी ग्रहण करावा असं मला वाटतं. या निमित्तानं एवढं बोलून प्रत्येकानं आपल्या जीवनात हा जर उपदेश एवढा एकच जर केला तर त्याचं जीवन खरोखरच सार्थक होईल हे निश्चित आहे. अनेक उदाहरणं भारतीय संस्कृतीमध्ये आहेत. गुरुसेवेचं काय फळे वगैरे अशी भरपूर उदाहरणं अनेक पुराणात वगैरे सापडतीलच. त्यामुळे त्या उदाहरणांचा विचार न करता फक्त मुख्य सिद्धांत जो आहे, कार्यकारण भाव जो आहे, कृतकृत्यता हा हे कार्य आहे आणि त्याचं कारण जे आहे ती गुरुसेवा आहे. हा जो कार्यकारण भाव आहे तो फार महत्वाचा आहे. तो सिद्धांत आपण लक्षात घ्यावा, आपल्या जीवनात तो उतरवावा आणि त्यानं आपल्या सगळ्यांनाच त्या परमपदाची प्राप्ती व्हावी. तुम्हा मला एवढीच प्रार्थना त्या गुरुस्वरूपी ज्ञानोबा माऊलींच्या चरणी करतो, माझ्या सद्गुरूंच्या चरणी करतो आणि वाणीला पूर्णविराम देतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंडितनाथ भगवान.